कोणाच फोन आला? हॅलो हॅलो. हॅलो पाहुणं कुठे येतं? अरे बसलोय इथं गार्डन मध्ये बसलोय घरासमोर. अहो येतोय मग ते पाहुण्याला घेऊन येतो मुलगी बघायला. कोणत्या पाहुण्याला? त्या दिवशी बोलणं नाही झालं आपलं. ते तू तेच बोलत होता काय? हा ते देशमुखांचं पोरग घेऊन येतो ना. बर 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 ये. हाय घरीच आहे आम्ही. कोण कोण येतंय? आहेत दोघं तिघं. नाही नाही मग आम्हाला स्वयंपाकाची तयारी करायला तशी. काय नाही कोण नाही आम्ही सहज येणार मुलगा आणि मी येतो. आपण जेवण बिवण तर करणार का नाही? काहीच नाही आम्हाला पुढे जायचं जरा काम आहे लवकर. आईला तुम्ही अशी उतावळा नवरा काय नाही अडचण येतो आम्ही. बर बर या. हाय मी हाय या. अय उर्मिला. अय अरे इकडे ना. काय झालं? अरे ते फोन आला होता पाहुण्याचा. बस ते आपल्या पोरीला पाहायला पाहुणे येणार आहे. कोणच्या पाहुण्याचा? ते देशमुख नाही का? हा हा हा. मागच्या वेळेस नाही का त्या फोन दिवशी आला? बोलणं झालं होतं. हा तेच तेच तेच. म्हटलं मग येऊ दे आता. काय म्हणले ते फोनवर? ते म्हणले आम्ही येतो एक 10-15 मिनिटात. म्हणलं या. आहे म्हणलं घरीच आहे. बसले गार्डन निवांत. हा चालतंय ना. काय म्हणते? ती फुलं तोडायला गेली का? हा पोरगी गेली तिकडे फुलं तोडायला. बर बर तिला बोलून घे. बर बर. हे माणसं कधी लगेच येणार आहे का? आता फोन आला. त्यांचा मित्र नाही देशमुखचा मित्र आहे तो. काय नाव त्याचं माझ्या लक्षात. पण माहिती काढली असेल ना? माहिती त्यांनी काढलेली आहे सगळी. त्यांनी मला मागच फोनवर सांगितलं नाही म्हणलं का असं असं आहे. येतील ते आता आल्यावर पाहू आपण काय काय आहे का. चालतंय की मग. हे आली अर्पिता. बस. मी फुलं घेऊन आली. बस ना. ऐक, तुझं शिक्षण आता संपलंय तर एक स्थळ आलेलं आहे. तुझ्या थोडंसं कानावर घालायचं. एक स्थळ आलेलं आहे तर ते माणसं येणार आहे आज बघायला. ऐकलं काय? काय म्हणली? पाहुणे येणार आहेत पाहायला. घरात जा सगळं आवरून घे नेटकं. नाही घर आवरलेलं आहे. जाऊन आवरलेलं आहे तिला का? फ्रेशच राहू द्या. हा इथंच थांबू द्यायचं. हा राहू द्या ना. आपल्या आता घरात दारातच बसलोय आपण. आणि पाहुणे आले ना बरं का ग, फक्त मी आवाज दिल्यावर बाहेर ये. कारण कसं आहे माणसं बसलेले असतात. वचकन येशील. मला पाहुणे येणार आहे बघा. हा आणि व्यवस्थित बोल. जरा काही विचारलं काही जास्त नाही विचारणार पण नाव वगैरे विचारते ते जे प्रश्न विचारतील ना त्याचे व्यवस्थित उत्तर दे. बाकी काय नाही. तुला विचारते शिक्षण किती झालं काय झालं सरळ उत्तर दे. मुलगा कसा आहे? बोल का तू बघ ना आता. तुला दिसेलच ना. फोटो आहे तुला दाखवतो पण येऊ दे त्यांना पाहुण्याला एकदा. फोटो तर दाखव. अरे चांगला आहे मुलगा. तुला पाहायचाच आहे का? थांबा ना येईल ना पोरगा येईल ना. दाखव दे ना फोटो. काय होतं दाखवले दाखव. त्याला फोटो दाखवले आणि काय फरक थांबा ना पडतो? येईल ना मुलगा आता. अरे मग तिला दाखवायला पाहिजे ना अगोदर. पोरग पाहुणे येतील आता. प्रश्न जे राम राम. राम 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 राम. हे शर्ट घे बरं. बसा. काय म्हणताय पाहुणे? काय नाही फोन केला ना तुम्हाला. हा हा. हे काय हे नवरदेव आहेत. आणि तुम्ही दोघं झाले काय? तुम्ही म्हणले 2-4 जण येणार आहे. काय झालं यांच्या कंपनीचं काम आहे पुढं. हा. घरचे गेलेले तिकडं. त्यांचे आई वडील कुठे हा तिकडच गेलेत कंपनीच्या ह्याच्यात. आहेत? आई वडील कुठे आहेत तुझे? ते कंपनीत गेलेत पुढं. जायचं अजून पाठीमागे. कुठं? पुण्याला का? हा पुण्याला. पुण्याला असतात का ते? हा पुण्याला. पण तू काय करतो? माझं इंजिनिअरिंग झालं ना. अहो त्याला काय करायची गरज आहे पाटील. अरे बाबा हे कंपनीच त्यांची. अच्छा कंपनी आहे हा, कंपनी आहे का? विषय मग काय? मग विषय नाही काही पण कसं आहे ही रीत असते. नाही बरोबर. त्याचं शिक्षण काय झालं विचारायलाच पाहिजे ना. आहे का नाही? बरोबर. तसं तुझे आई वडील आल्यावर परत आपण बैठक घेणारच आहेत. त्याचा प्रश्न नाही. ते पण येणार आहेत पण म्हणलं चला आता आपण बोललो होतो त्या दिवशी. गाय गडबडीत आम्ही बी ह्या रूटने चाललो होतो. म्हणलं चला. हो चालतंय. पण कसं आहे माहितीये का आता हे तुमचे मित्र आहेत ते तुम्हाला घेऊन आले. एकदा तुम्हाला मुलगी आवडली मुलीला तुम्ही आवडले म्हणजे मग घरच्यांना पण बोलावता येतं आणि सगळं बोलणं करता येतं लग्नाचं. त्यामुळे मग ह्यांनी फोन केला होता मालकाला आमच्या. मग म्हटलं या तुम्ही. पुण्याला आई वडील काय करतात? काय नाही त्यांचं ते बसून कंपनी आहे ना कंपनी आपली ना. कंपनी आहे का? ते जातात असं मधून अधून कंपनीकडे लक्ष. तुझं शिक्षण काय झालं? इंजिनिअरिंग. कोणती साईड? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. कॉम्प्युटर. तू कंपनीतच काम करतो तुमच्या घरच्या? हा आपल्याच कंपनी आहे. आपली कंपनी सांभाळतो. चांगली चालते कंपनी?
नमस्कार नमस्कार बैठक पडली वारळी तुमची अरे काय नाही पाहुणे आले पोरील पाहायला म्हणलं मुलगा पोरील पाहुणे बघायला आलते काय हा बर मुलगा काय लग्न पोरीचं हा चाललंय यंदा म्हणलं आता चला करून टाकाव. कुठं आलाय मुलगा पुण्यातला आहे. पुण्यातला आहे होय? याचा मित्र आहे. हा का आणि तुम्ही हे आपल्या गावात मित्र आहे माझा. बर चांगली कंपनी वगैरे आहे. म्हणलं देऊन टाका मुलगी नाही का. काय अडचण नाही म्हणायची त्यांची काय अडचण कंपनी आहे स्वतःची. आणि मग पोरीचं लग्न करायचं असं काय बोलला नाही कधी अरे त्याचा फोन आला तुला फोन लावणारच होतो. हिला म्हणलं थांब अगोदर पाहू म्हणलं आपण त्याला फोन. तुझ्या बहिणीला नाही बोलला मला नाही कोणला नाही अरे बहिणीला बोलवायचंच होतं पण म्हणलं दाजीला सांगू आपण नंतर काय असेल ते. मी काय अचानक ठरलं होय अचानक त्यांनी फोन केला मला की आम्ही येतोय बाबा म्हणलं उभे उभे येतोय ते पण जाता जाता. आता त्यांचे आई वडील पण नाही आलेले. तू फक्त मुलगा आणि त्याच जमाजमी झालीच म्हणायचं आहे की नाही जमाजमी नाही म्हणा अजून पण फक्त आले बा चक्कर मारली त्यांनी त्यांना काय मुलगी पाहिजे होती त्या मुलाला. बरं आहे का पोरग बरं आहे. मग काय चालली तर चालू दे बैठक आणि मग काय आता आम्ही जातो काय आलं थांबू नाही नाही दाजी थांबा ना असं काय करताय. दाजी हे पोरग आहे बघून घ्या. आता आम्हाला काय दाखवायचं अहो आता मग तुम्ही परत म्हणले बहिणीला बोलले मला आई नाही. बापाला पटलं आम्हाला काय बघण्यात मतलब आहे का आमसारख्याला आता आल्याला काय म्हणले ते बहिणीला बोलले नाही. नाही बा- बैठकीला बोलावणारच भाऊ आम्ही तुम्हाला. बोलणार मला काय करायचं बैठकीचं कोणाचं? अहो असं थोडे सोयऱ्याला बिगर बैठक होणार आहे का? सोयऱ्याच्या काय बैठकीचा काय विषय आलाय त्याच्यात पोरग कसं वाटतंय हा बस चांगलं आहे पोरगं चांगलं आहे. तुला बघ परत म्हणशील मला पसंत नाही ना अमुक नाही काय. चांगलं आहे. नक्की का हा पोरगी सुखात राहीन पाहुणं. आम्हाला तेच पाहिजे बाकी काय पाहिजे आपण. अगं, येऊ का मग या समजा तसं. तुमचं मी येतो चालते या कारण मला जायचं फोन करतो मी उशीर झाला. हा. फोन करतो. हो. चहा घेतला असता ना नाही चहा नको आता जाऊ अर्धा कप घेऊन जा ना. नको 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 हे पाहुणा बिनच्याच गेला. ते दाजी नेहमी गायतच त्यांना वाईट असतात. वाटलं असेल का हो? वाईट नाही ते म्हणले ना आम्हाला सांगितलं नाही काही नाही. आता ते सांगितलं बहीण नाही म्हणजे आता जेव्हा यांचे घरचे येतील ना आता हे काय ठरवायला नाही आले फक्त बघायला आले. पोरगी पटली ना मग ठरवायला येतील ना घरचे. ते हा, ते पण असं आहे हो, निळेस. त्यांना आपण बोलवलं असं पण ते अचानक आले. आता बाई त्यांना राग आला काय काय माहिती. आता ते बहिणीला बघा तिकडे रागाचं काय तुमची मुलगी आहे, तुम्ही कोणाला द्यायची तुम्ही नाही ठरवायची. तसं नाहीये. आता कसं आहे, नातं नाजूक असतं बाबा. बहिणीला सांगावं लागत. आम्ही तिला सांगितलं नाही काय नाही. ते दाजी माहिती कसं बोलले आले आले बर बर मग आम्हाला कळवलं नाही. चालन मग आम्हाला कळवा तुम्ही. तुम्हाला कळवतो पाहून मग घ्या. त्यावेळेस आपण यांच्या आई वडील सगळे घेऊन चला ना घरात जाऊ यांना चहा बी करू. चहा घेऊन जा. नाही चहाचं काय नाही आम्हाला जातो आम्ही. अरे चहा घ्या आणि मग जा. तसं नका करू. चल चहा ठेव जा. चहा. जाय चहा ठेव. आलोच मी मागून. हा हिला आता हिलाच फोन लावतो. आमचं पोरग सोडून दुसरे पोरी बघतो हो. हिला काय वाटायला पाहिजे याला. आमच्या पोराला काही जमत नाही काय. हॅलो हॅलो कुठे रे इकडे आहे गुराक का हो? अरे इथं लय पचका झालाय मोठा. काय झालं आता? तुझ्या भावानी तुझ्या भावाच्या पोरीला पोर घालतं बघायला. पोर घालत हा कस काय बरं? येड आहे काय जमा तयारी होती ती पोर घाल होती तशी. मी इकडे आलोय बाहेर थोडासा फोन केलाय तुला. जमी हा तुम्ही ना ते जमी होऊन देऊ नका. तू जमा माझ्या हातात काय तू पटकेशी ये. अहो मी लगेच येते. मी घरातलं काम बी नाही करत काय नाही काय आपल्या लगेच येते. पोराला दिलं आणि काय मरण काय तू. अहो मग तेच विचारायचंय मला की माझ्या पोराचा विचार सोडून दिला आणि दुसरेच कुठं आंडू पांडू बघतो यो. ये बरं तू लवकर ये. लगेच आले हाय त्याच जागेवर थांबा तुम्ही. ठीक आहे चल. थांबा काय पाहुणं कुठून आले तुम्ही. काय नाही का अडवलंय काय. पुण्यावरून आलोय का ती पोरी संग लग्न नाही करायचं बरं का. त्या पोरीचं माझ्या पोराचं लपडे. पण ते असं काय म्हणलं नाही आम्हाला काय विषय कळलं नाही. तुम्हाला सांगते का ते लपडे म्हणून. आपण पोरगी तर चांगली वाटली मला. मग चांगली वाटली तर कर. हातपाय टंगडे मोडून टाकत होतोय. मग तुला कळन मग लग्न कर नाही तर भावल्या बस नाही दवाखान्यात जा जमन का. तुम्ही शाने सुरते सांगा समजून यायला जरशी. आपण असं काय बोलताय आम्ही आमच्या मध्ये पोड नका. मला करायची ती पोरगी माझ्या पोराला. आपण सगळे बोलणी चालली वगैरे मग बोलणी चालणी झाली तर मग बघा काय होतंय काय नाही तुम्हाला कळन. काय- तुम्ही काय दम देताय आम्हाला आम्हाला त्यांनी बोलवलं. गपचिप जायचं. काय हो? कुठे ते पोरं? कुठे बघा ते हे. उपट सुंबे? अय कुणी बोलायला तुम्हाला?
थांबा, तुमची ना आमची काय ओळख नाही. ओळख नाही ओळख नाही, ती पोरीची पोरगी आजी. बघायला यायचे नाही, ते पोरीचे लफडे आमच्या पोरासंग हा. आपण आम्ही तुमच्या संघ संबंधच नाही ना आमचा. यायचंच नाही परत यायचं घरी. नाही परत. इकडे तुम्हाला जर सांगितलं फिरायला म्हणतात, बघा इकडे जर फिरागले तर माहित का वाईट नाही काय नाही येणार बा, काय विषय बा? पोरगं कोणतं? हे काय ही पुढलं हे काय हा मुलगा आहे? ह्यो गरीब काय काय आता येत नाही आता. अजिबात यायचं नाही इकडे. विकत घेईन तुम्हाला तो ती गरीब गरीब नाही बाई त्याच्या घरचा श्रीमंत असन त्याच्या घरी श्रीमंत महाराज इकडे. ती नाक सांगू तुम्ही आम्हाला हा. अहो, त्यांनी बोलवलं, फोन केला म्हणून आलतो. परत यायचं नाही परत इकडे. यायचं निघा नाही. विषय संपला. निघा इथून आमच्या पोरात आणि त्यांच्या पुरीचं लपडे. सांगितलं ना तुम्हाला यायचं. आम्ही 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 दुसरी बघू काय. हा दुसरी बघा चल निघा इथून. बघायची आम्हाला काय एवढं. नाही यायचंच नाही परत. ठीक आहे, चल चल. परत या गावात जर दिसले ना हातपाय मोडून काढायची यांची. पोरगी जर गेली ना हा. तर आपल्या पोराला पोरगीच नाही. बरोबर आहे, मला माहिती आहे. म्हणूनच मी डायरेक्ट बोलले त्यांना. डायरेक्ट बोलले नाही यायला जर नाही आता आहे आपण ना, आता यांना बोललोय. आता तू चल त्याच्याकडे. आता त्याच्याकडे बघावं लागेल चल. आणि त्या बहिणीकडे बघावं लागेल. हा, चल चांगला आहे पोरगा. मला तर आवडलं. मला काय रे भाऊ, काय केलं तर माझ्या पोरानं? काय बिघडलं होतं? काय गं वहिनी, काय बिघडलं होतं माझ्या पोरानं तुमचं? हळू बोला, हळू. हळू बिळू बोलायचं नाही अजिबात मला. अजिबातच मला काय बोलायचं. तू तर मला बोलूच नको रे. तू तर मला अजिबात बोलायचं नाही. का? अरे माझं तायडे थांब जरा. मला पण थांबायचंच नाही. माझं पोरगं तुम्हाला कडू लागलं होतं का? तुम्ही दुसरे आंडू पांडू बोलू राहिले. अचानक हा? पोरं बोलते तर काय बोलायला तुम्ही मला पोरं सांगा. दाखवते, उत्तरच त्यांनी पाहिजे कोणती मला. पद्धत आहे? आज म्हणजे उत्तर द्यायचं तुम्हाला. का माय परत काय कमी? माझ्याकडे प्रॉपर्टी नाही का? काही नाही का? हा? तुला म्हणलं होतं ना काय हे असं होणार नाही. मला माहिती येऊन गेलते होतं ना. बरं का हो? मला माहिती होतं ही वहिनीच असणारी गोळ घाल. आम्हाला बी माहित होत हे जाऊन तुला अरे तू सांगणार आणि ऐकून तुम्ही घे ना येणार आमच्या पहिलं, जवळ. की तुझं धकीत राहते सगळं. का माझं का नको धोकू? ऐकून घे, ते फोन आला पोरग येणार आहे पाहायला म्हणून आम्ही म्हणलं या बा. मग सांगता नाही आलं का भाऊ तुला? मग त्याला एवढं पेमेंट आहे, आपण उभा राहिलो तर ते बसले बसलेत. माहितीये का? हा, काहीच घेणं देणं नाही त्याला बहिणीचं. त्याला फक्त बायको लागती. त्याला बहिणीचं काही घेणं देणं नाही. बायकोनी सगळं शिकवलेलं आहे त्याला. दाजी बसा. तुम्हाला सांगणारच होतो. आता तायडीला सांगितल्याशिवाय काय आम्ही करणार बसा. नाही. काय नाही बसायचं बसायला नाही आले मी इथं. मग आमचं पोरग नव्हतं दिसत काय? काय घर करू लागलं का तुला? आपण आपला विषय झालता सांग बरं. विचार हो आला नाही. एखादा तुला एवढं म्हणतो माहित होतं बहिणीला ना? पोरग आहे बुवा, तिला दिली आणि पोरगी काय होईन आपल्यावाली. अरे त्यांचा फोन आला नुसता त्याने आम्ही उभे उभे येऊन जातो कोण म्हणलं येऊन कशाचा? जा. ते माणसं इथं येऊन गेले ना, आम्हाला भेटले ना पटापटीची वाटत. तयारी त्यांची. हा? ते म्हणले आम्हाला पोरगी पसंत झाली, सुपारी फोडायला येणार आहे म्हणले आम्हाला. अरे सुपारी फोडायला नाही, अजून त्याच्या आई बापच नाही आले सुपारी कुठून फोडणार आहे. दादा बघ, मला काय सांगायचं नाही अजिबात. माझ्या पोराचं जर तू जर माझ्या पोराचं लग्न नाही लावून दिलं त्या पुढचं बघ, मग मी चांगलाच तमाशा करीन. नाही तर ना हे बघ कॉल तुझं उभा राहील. अरे जबरदस्ती झाली आपण. जबरदस्ती म्हणजे बघा तुमची बहीण आहे, तुम्ही बोला. सांगायला तुम्ही तर माझी बोलूच नका वहिनी अजिबात. तुझ्या संग बोलले का मी? तुमच्यामुळे झालेलं आहे सगळं. तुझ्या संग बोलले का मी? हे बघ भावासंग तुला बोलायचं. काय वळण लावलं? हा अरे तुला लावलं. हा अरे तुलाच बोलणार, लहान आहेस, लहानासारखी राहा. जरा शांत बोल. मग असं अर्थ बोलायला असत का? वळण लावा रे दादा तिला. अरे सोयरीक जमायची माझ्या आई बापानं लावलंय मला वळण, तुमच्यावर नाही. पण ताट राहून नाही जमत तर मग तुम्हाला विचारायचं होतं तायडे पाहुणे येणार आहे बोलू का? त्यांचा फोन आला तर लगेच मला फोन करायचा अरे होता ना. मी काय सांगतो फोन आला आम्ही नुसतं आम्ही येतोय दुपारपर्यंत म्हणलं येऊन जा म्हणलं तुला फोन लावा पण म्हणलं आता ती येऊन जातोय पोरग नुसतं तू जाऊ द्या. भागलं तुझं आ जवळ जमीन लागत होती ना तुला तर माझ्या दरवाजाला साल नाही ठेवली तू आ भागला माझा पोरगा नाही दिसला तुला आ दुसरा पोरगा बोलून लगेच पोरगी द्यायची तयारी बी केली तो. अरे बहिणीला पोरगी द्यायला काय अडचण आहे तुला? माझ्या परत काय दिवशी मला ते सांग तू. आता लोक आहे ना असं सांगतात मला तुझा भाऊ लय चांगला आहे, तुझा भाऊ लय चांगला आहे, तू एवढा गद्दार असेल मला माहित नव्हतं. अरे बायकोच ऐकून गद्दार झाला तू? अरे मी तुझी बहीण आहे एवढं ध्यानात ठेव. तुमची बाई बहुत जबरी आहे. मुलगी माझी आहे, मी ठरवीन कोणाला द्यायची आणि कोणाला नाही. तुमचा भाऊ आहे तर घेऊन जा. माझी मुलगी मी ठरवीन कोणाला द्यायची. निघा इथून तुम्ही. ए बस कर आता लय झालं आजपर्यंत खूप ऐकून घेतलंय नाही तिथून पुढे ऐकून नाही घेणार मी. अगं ती माझी बहीण आहे तू आता आली मागून तिला बोलायला लागली हा. आणि बघ पोरगी माझी कोणाला द्यायची माझ्या बहिणीला द्यायची का अजून कोणाला द्यायची ते ठरवीन मी ठरविणार आहे. तू कोण सांगणार तिला की लगेच जा निघून येतो. तर बघ आता इथून पुढे जरी एक शब्द जरी बोलले ना तर मुस्काळ फोडीन बघ. ह्याच कारणामुळे ना बहीण भावाचे नाते तुटत माहितीये का. अगं एक शब्द बोललो तर माग सुद्धा पाहिलं नाही तिने सारी जमीन माझ्या नावावर करून दिली तिने माहितीये का. एका शब्दात तयार झाली लगेच सही दिली. 1 रुपयाची बी अपेक्षा न केली माहितीये का तुला. मान नको घालू नसती. हे तुमच्या असल्या वागण्यामुळे ना भावा बहिणीच्या नात्यामध्ये ना तुम्ही असं अंतर कसं निर्माण होण्याचं पाहत असतात. 100% कोर्टात बहीण भावाची भांडणं चालू आहेत. मान नको घालू जरा फिर दिसन तुला काय ते. बघ जी मुलगी मला परकेला द्यायची होती ना ती माझ्या बहिणीला देणार आहे.
आलं का लक्षात? माझी पण मुलगी आहे ती, मी पण ठरवून कोणाला अरे द्यायची. आहे तुझी बी आणि माझी बी आहे, पण माझ्या बहिणीला द्यावं असं मला वाटतंय. बहिणीचा पोरगा आहे का कामाला? कामाला नाही पण आहे ना, शेती आहे द्या ना, बी करायचं शेती दारात आहे. पोरगी. हे बघ आजकाल पोरी मिळत नाहीत, आपल्याकडे आहे म्हणून एवढं फुगायचं काही कारण नाही. फुगत नाही मी, पण त्यांनी त्यांच्या पायरीन राहावा. पायरीनीच राहतील, तिने काय वाईट बोलली का ती सांग बरं? आणि का ग आपलीच पोरगी जर पळून गेली हा तर काय करशील सांग? असे संस्कार नाही आहे माझ्या पोरीला. हा हे तुला विचारून राहणार आहे असं सगळं. काय झालं? काही नाही. हे बघ दादा, बळजबरी नको. तुझी मुलगी कुणाला दे, मला नको. बर, आणि ते तू विश्वास माझ्यावर टाकला ना, ते लय भारी वाटलं बघ मला. अगे तायडीतच नाही का? शोभतो तू माझा भाऊ म्हणून. अगं आहेच आहे तुझा, मी भाऊच येता. आणि हे बघ, वहिनीला पण काय बोलू नको. तिची पण पोरगी आहे, तिचा पण अधिकार आहे ना. अरे हाय पण ती कसं बोलते बघ ना तुला. अगं वहिनी, मला आहे ना माझ्या भावानी अशा घरात दिलंय ना, माझ्या 4 पिढ्या काय माझ्या 7 पिढ्या बसून जरी खाल्ल्या ना तरी उडता उडायचं नाही. फक्त आहे ना माझा मुलगा शिकला नाही, नाही तर आहे ना माझ्याकडे सगळे आज. तेच मेन आहे. बघ दादा, माझं चुकलं, मला माफ कर. ए तायडे हात जोडू नकोस. काय करायचं काय नाही ते मी ठरवणार आहे. आणि तू पण ऐक, लय एवढं आटीतटीला लागू नको. आलं का लक्षात? मी आटीतटीला लागत नाही. पोरीची जिथं पसंती येईन पोरगी तिथं लग्न करीन. आणि राहिली गोष्ट वावराची, तर त्यांचं वावर त्यांना द्यायचं असेल तर देऊन टाका. मला त्या वावराची लालच नाहीये, आणि तुम्हाला असेल तर तुम्हीच खाते वावर. अगं नाही शिकलेला म्हणून काय झालं, त्यांच्या घरी इस्टेट पोरीला जे पटन ती माझी पोरगी करीन. पोरगी म्हणली ना आत्याच्या पोरासंग करायचं, माझी काय हरकत नाही. पण ते पोरग शिकलेलं नाहीये, ती ठरवीन काय करायचं ते. अगं आपली पोरगी सुखात राहील तिथं. शेवटी नात्या गोत्यात दिलं ना, अडचणी नाही राहत काही. तिची पण पसंती विचारा. नको भाऊ, मला नको तुझी पोरगी. एखाद्या चांगल्या शिकलेल्या मुलाला दे. नकोय मला तुझी पोरगी. बस झालं, येते मी. थांब आत्या, मला पण तुझ्याच मुलासोबत लग्न करायचंय. शेतकरी आहे म्हणून लग्न नाही करायचं असं कोणी सांगितले? तो मला पण आवडत होता लहानपणी, मी सांगणार होते, यांना पण भीती वाटत होती सांगायची. घे ऐक. भ्यायला काय दूध पितं बाळ नाहीये, ती शिकलेली आहे, ग्रॅज्युएट झालेली आहे. अरे मग थोडस नाते गोते पाच जाऊ जरा. हा तिला जे पटल ना ती ते करल. आपली ननंद मला मोठं करायचं काम होतं माझं. अरे मग नंदन आपल्या नंद्याने पण नंद्याच्या पायऱ्या राहायला पाहिजे. आल्या आल्या किती तनतन केलं बघितलं नाही तुम्ही? मी पण कोणाच्या घरची इज्जत आहे. कोणाला बी राग येणारच ना. मग मला आमच्या पोरांना पुरी मिळत नाहीत, बरोबर आहे. आमच्याकडे लय मोठी प्रॉपर्टी, पण आज पुरी देते पण त्याची एक पद्धत असते भाऊ. तुम्ही आले व्यवस्थित मागणं घातलं. पोरग बघायला याच्या आधी तुम्ही कमीत कमी बहिणीच्या कानावर घालायला पाहिजे ना. अहो, ते- ए भाऊ, मा पोरीला पोरग बघायला आम्ही बोलून दाखवलं असं लगेच. पोरग उभ्या उभ्या आलं होतं. पोऱ्याचे घरचे जेव्हा येणार होते तेव्हा तुम्हाला दोघांना आम्ही बोलावणार. तुमचा गैरसमज झालाय. आमच्या जर मनात तसं असतं ना तर तुम्हाला तुमच्या प्रॉपर्टी सही दिली असती का आम्ही आतापर्यंत? आम्हाला नको पण नाही ते. दिली असती का मला सांगा. अहो, तसं- आम्ही काय म्हणलं असतो, याला एक पोरगी आपलं एक पोरग बघू, ज्या टायमाला लढन त्या टायमाला बघू. पण आम्ही ते हेतूच नाही लावून धरला ना. पण दाजी जे झालं ते का वाईट झालं काय? तुम्हाला माहित झालं, आता माहित झालं ना. आता आमच्या पोरीने पोराला पसंत केलं ना तुमच्या वेळी. आम्ही लावून ए भाऊ ऐक, बघ, माझं चुकतंय कुठतरी. वहिनीला पण माझं पोरग आवडत नाहीये. नाही नाही आवडत नाही असं नाही. आवडून उपयोग नाहीये. हे बघ, वहिनीला नाही आवडत आहे. तिने जन्म दिलाय त्या पोरीला, ती बघन तिच्या पोरीचा न्याय निवाडा. आम्ही कोण सांगणार आहे का? बरोबर आहे का नाही? अरे तायडे तिचा हक्क आहे, माझा हक्क हे आहे. गाताई साहेब, आमचं तसं म्हणणं नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे का बरं झालं ते पोरग बघायला आलं ना, ते एक बहाणा झाला. तुम्हाला पण कळालं की पोरग बघायला आलंय, आणि मला पण कळालं का तुम्हाला माझी पोरगी करायची. जर हा विषय झाला नसता तर माझ्या डोक्यात उजेड पडलाच नसता ना. आज कळालं मला का तुम्हाला माझी पोरगी सून म्हणून मंजूर आहे. आम्हाला पाहिजे. आम्हाला बी तयार आहे. मग तुम्ही अगोदर सांगायचं, आम्हाला माहित होतं का काय विषय? तुला कळत नाही? काय दादा, मोठा झाला मला आमच्यापेक्षा. माझं लग्न लावून द्यायचं कळालं तुला? पण एक पद्धत असते बोलायची. नाही कळालं. अरे ते नुसते येऊन तर गेले, दिले का लगेच पोरगी तिथं? बरं जाऊ दे, हो, चुकलं माझं. येते मी, देऊ वाटली तर द्या, नाही तर नका. अरे तायडे थांब, जाऊ नको. आपण आहे ना काय असेल ते ना स्पष्ट आता अय, करून पोरगी टाकू. तयार आहे. हे बघ, नाही दिली माझ्या बहिणी पोरगी- पळून नेईन मी. नाही नाही नाही, तुम्ही कुठं पळून न्याताय? थांबा पोराला जरा. सांगून पळून न्यायची. हा, पोराला विचारा अगोदर पोरगी पटली का? हा, तेव्हाच दररोज मागे लागले. आमच्या पोराला मामाची पसंत पोरगी, आहे. मामाची पोरगी, मामाची पोरगी. मग का काढायचा मुहूर्त सांगा भाऊ. काढायचं म्हणजे आता काय सांगा. लगेच काढायचं. लगेच काढू मुहूर्त. मामा, मी तयार आहे पळून जाईल. हा, हा. अगं हेकले, थांब जरा. आता काय करायचं? मुहूर्त काढा. 8 दिवसात लग्न लावून देऊ आपण. 8 दिवसात काय आला? 8 दिवसात हाय माझी तयारी सगळी. हाय तयारी. तुमची आहे पण सगळं नियोजन करावं लागत. करतंय काय सगळं. घरात बसशील मला बाहेरचं लग्न करायला गेलं तर 2 दिवसात पण होतंय. मोठ्या मोठ्या घरचे लग्न हे होते. सगळं राहू दे. आपली हसी मजाक झाली, खूप सारी झाली. तू तारीख काढ, आम्हाला बोलून घे, आम्ही येतो. नाही काय करा, एकदा तुम्ही
पोराला पण विचारून घ्या ना, बरं आहे. नाही नाही माझं पोरगा माझ्या ते म्हणतात शब्दात ना. आम्हाला समोर होऊ द्या ना आणि काही. अरे झालंय बाबा सगळं. पप्पा अरे आता व्याय व्हायचं मला. अरे दादा तुला माहिती का 4 गोष्टी? पप्पा अरे ह्यांच्या दोघांची फोनवर बोलणं चालू आहे रोज. तो तयार आहे लग्नाला. या. घे आई, घे आता हा ना तोंडात आमच्या आणि तुम्ही लागली पोरं त्यांच्याच दाखवायला. आहे ना. घे आता आई. हा. तुला काही माहिती पण नाहीये. हा. आता कायला बघायचंय पोरग माझं? मग ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणलं तुम्हाला तर तुम्ही काय बरं आता चल. आपण वेळच होणार आहे म्हणलं मग? काय. बरं आता करा समजा ते काय देणे घेण्याच काही काय नाही देणे घेण्याचं. आम्हाला नाही, 10 परत रुपयाची नको पण म्हणायला. आता बघा. नाही. मावळणीला लेख दिली ना वाट चालू राहती. बरं आहे उलट. आता प्रकाश पडला वहिनीला. प्रकाश पाहिलाच पडला. तुम्ही आल्यावर जे तन केलं ना. वहिनी 25 तोळे करून ठेवले हा पुरीला. पोरीला द्यावं का? हो मग साईडला. द्या म्हणलं. म्हणलं तो आम्हाला. माझ्या लेकीला करून ठेवलेत मी. आम्हाला तुमच्या 10 रुपयाची का 1 रुपयाची सुद्धा तुम्ही म्हणलं ना उद्या लगीन लावायचं माहिती तयारी सगळ्या गोष्टीची मग काय वेळ घालायची स्वतःच्या हिमतीवर. अगदी धडाकेबाज देव लावून आणि काय हा. काय म्हणते तिकडे. तुम्ही जे कार्यालय म्हणता ना का आपल्या पंचकृषीतलं तिथं मी लग्न करून देते पोरीचं. चला चला येऊ का मग? चला खुश जातो ना? आम्ही आता. हा खुश. हस की मग. नाराज नाही ना आता सासू आहे तुझी. हा? चला आता. चल जातो. लागा राग नका धरू माझ्यावर. नाही धरत. ए, तायडे, 1 मिनिट थांब ना, काहीतरी चहा बी कर ना तुला काही. चहा नको काय ना, नको ना, तयारी काही- लागायची आता आम्हाला. तिच्या घरी सून जाणार आहे. आमचा सगळा घरचा राडा पडला बाबा. नको 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 चला अहो, आम्ही गोड जातो. तोड करून जा कमी आता कमी. लक्ष्मीच घेऊन जाणार आहे तुमची काच साखरण चहा आता. बरीच भारी निघली रे. हा नका मारले कराला गपचूप गपचूप फोन करत होती नाही का. करून दे, जाऊन दे. बरं आहे ना, मुलगा चांगला पसंत पडलाय ना. शेतात काम करावं लागेल तिथं. मला बी थोडंफार वाटलं होतं पण हिच्या तोंडून ऐकायचं होतं मला. पण ते एक चांगलं झालं ते बरं झालं. आई दाजी येऊन बसला ते माहित झालं आपल्याला पोर करायची का हा नाही करायची. चांगलंय आपली लेख सुखी राहीन नात्यात राहीन. चला जेवण करून घेऊ आपण बी.